नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा मैत्रिणींनो, बरेच दिवस झाले मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली नव्हती. तर बघा आज मी मस्त अशी ढोकळा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा 10 ते 15 मिनिटात खमंग असा ढोकळा कसा बनायचा ते इथे समजणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे बघा मस्त असा हा स्पंजी ढोकळा बनवलेला आहे आणि हा ढोकळा मी रवा आणि थोडं बेसन टाकून बनवलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, तो मी कशा प्रकारे बनवलेला आहे. तर बघा सर्वात आधी मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकून बघा इथे मी पाणी गरम होऊ देत आहे आणि तोपर्यंत बघा आपल्याला जे सारण आहे ते भिजून घ्यायचं आहे. तर मी इथे बघा एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बघा मी ते 2 वाटी इथे रवा टाकून घेणार आहे. तर 2 वाटीपासून बघा 5 ते 6 जणांचा इथे ढोकळा इथे तयार होणार आहे. आणि इथे बघा हे अर्धा वाटी यामध्ये मी बेसन घातलेलं आहे आणि बघा इथे छानसं असं बघा हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं मी इथे बघा 1 ते 1.5 चम्मच साखर घातलेली आहे आणि इथे बघा चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. आणि इथे बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी बघा इथे दही घेतलेलं आहे. तर हे दही बघा 1 वाटी दही मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर बघा हे दही छान मिक्स करून घ्यायचं आहे. पण आता बघा हे जे सारण आहे ते घट्टसं झालेलं आहे. तर आपल्याला इथे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते सारण पातळ करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे बघा छानसं असं पातळ करून घेतलं बघा. थोडं इथे घट्टच झालेलं आहे. तर आता पुन्हा थोडं 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला पुन्हा थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे. तर मी इथे यामध्ये बघा 1 चम्मच इथे तेल टाकत आहे आणि थोडं यामध्ये पाणी घालून छान पुन्हा मिक्स करून घेत आहे, जेणेकरून बघा हा जो रवा आहे तो छान म्हणजे हे रवामध्ये पाणी जास्त मुरतं. तर इथे बघा मी इथे पाणी ॲड करून घेत आहे आणि आता बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा हे छान मिक्स झाल्यानंतर बघा 2 ते 3 मिनटं हलवत राहायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मिक्स झाल्यानंतर यामध्ये बघा मी इथे याला स्पंज व्हायला हवं, त्यासाठी बघा इथे यामध्ये थोडं मी ते खायचा सोडा ॲड करून घेत आहे. तर बघा अर्धा चम्मच आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे आणि तो इथे यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर जर तुमच्याकडे इनो जर असेल तर तुम्ही इनोसुद्धा टाकू शकता, पण इथे मी खायचा सोडा टाकलेला आहे. त्यानंतर बघा 1 चम्मच मी यामध्ये व्हिनेगरसुद्धा घालत आहे, जेणेकरून बघा ढोकळ्याला छान स्पंज येईल आणि स्वाद पण छान येईल. तर अशा प्रकारे मी हे 2 म्हणजे साहित्य यामध्ये ॲड केलेलं आहे. तर बघा आता हे 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा हा डबल सारण याचे झालेलं आहे. तर इथे बघा छान असं फुगलेलं आहे. तर त्यानंतर बघा मी इथे एक जर जे केकचं बघा पातेलं असतं 1 किलोचं, तर मी इथे बघा ते पातेलं घेतलेलं आहे आणि त्याला बघा तेल लावून सुद्धा घेतलेलं आहे. आणि बघा चारी भोवतालून छान तेल लावून घ्यायचं आहे आणि हे सारण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे थोडं बघा इथे टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ढोकळा बघा छान सेट होणार आहे आणि स्पंज पण छान येणार आहे. तर मी छान थोडं याला टॅप करून घेत आहे आणि बघा अशा प्रकारे छान मस्त असं इथे ढोकळ्याचं सारण झालेलं आहे. आता इथे बघा पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. तर मी इथे यामध्ये एक स्टँड ठेवून बघा हे पातेलं इथे ठेवत आहे. तर आणि बघा आता हा जो ढोकळा आहे तो आपल्याला 15 मिनटं होऊ द्यायचा, 15 ते 20 मिनटं होऊ द्यायचं आहे. आणि 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर बघा इथे हा मस्त ढोकळा इथे तयार होणार आहे. तर इथे तोपर्यंत बघा मी इथे चटणी बनवून घेत आहे. तर चटणीसाठी मी इथे बघा 1 वाटी शेंगदाणे घेत आहे आणि 1 वाटी शेंगदाणे घेऊन बघा त्यामध्ये मी इथे थोडं इथे पुदिनाचे पानं टाकत आहे, म्हणजे जेणेकरून चटणीला स्वाद छान येणार आहे. 1 मिरची टाकत आहे आणि इथे बघा हे पुदिनाचे पानं टाकत आहे. त्यानंतर इथे थोडा सांबारसुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि इथे थोडं मी यामध्ये बघा खोबरं पण टाकलेलं आहे. आता खोबरं माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ते खोबरा किस टाकलेलं आहे. त्यानंतर इथे बघा थोडं आपल्याला इथे दही अर्धा वाटी दहीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये बघा थोडं मीठ आणि थोडी साखर यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर इथे बघा मी थोडी साखर टाकलेली आहे आणि थोडं यामध्ये मीठसुद्धा टाकून घेणार आहे. तर अशा प्रकारे बघा इथे
आता बघा हे जे सारण आहे ते छान प्रकारे हे चटणी इथे बारीक करून घ्यायची आहे आणि बघा इथे छान मी इथे बघा छान पेस्ट करून घेतलेली आहे। आता याला थोडे तडका देऊन द्यायचा आहे। तर इथे बघा हा जो ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे बघा, छान असा फुगलेला आहे आणि बघा मस्त असा डबल हा फुगलेला आहे आणि स्पंज पण छान आलेला आहे। तर आता मी हा थंड व्हायला ठेवत आहे आणि तोपर्यंत चटणी फ्राय करून घ्यायची आहे। तर मी चटणीसाठी बघा इथे एक छोटं गंजी घेतलेली आहे, त्या गंजामध्ये बघा इथे मी चटणी फ्राय करून घेणार आहे। तर बघा मित्रांनो, फक्त इथे थोडं चिंचेचं तेल घालायचं आहे आणि मोहरी आणि थोडं जिरं आणि कढीपत्ता टाकून मी इथे चटणी फ्राय करून घेत आहे। तर बघा मैत्रिणींनो, हे अगदी सोप्या पद्धतीने ही ढोकळा रेसिपी 15 ते 20 मिनटात तयार होणार आहे। आणि बघा माझ्या मुलींना बघा बरेच दिवसापासून बघा त्यांनी ढोकळा म्हटलेला होता, तर बघा मी आज थोडा शिलाईच्या कामामधून वेळ काढून बघा त्यांना हे ढोकळा इथे बनवून दिलेला आहे। आणि इथे बघा मस्त असा ढोकळा, तर बघा मी टिफिनवर सुद्धा पटकन अशी ही रेसिपी बनणारी रेसिपी ही आहे। तर मी इथे बघा टिफिनवर सुद्धा मुलींना ही रेसिपी सॅटर्डेला वगैरे बनवून देते। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे चटणी इथे तयार झालेली आहे। आता त्यानंतर आपल्याला ढोकळा जो आहे तो थंड झालेला आहे, तर इथे बघा मी चाकूच्या सहाय्याने पूर्ण चारी भोवताल हे बघा हे करून घेत आहे आणि यामध्ये मधोमध इथे जे स्लाइस आहे ते करून घेते, मधोमध त्याचे आपल्याला हे करून घ्यायची आहे। आणि इथे बघा छान प्रकारे बघा इथे ढोकळा मस्त स्पंज आलेला आहे। तर आता इथे बघा मी इथे हे जे हा जो ढोकळा आहे तर याला इथे बघा फ्राय न करता यावरच मी इथे बघा जे तडका आहे त्यामध्येच देणार आहे। तर इथे बघा मी इथे छोटाच गंज घेतलेला आहे आणि त्यामध्ये बघा इथे 1 ते 2 मिरच्या घालत आहे, जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकून छान तडका होऊ द्यायचा आहे। आणि बघा त्यामध्ये मी थोडे तीळ पण ॲड करून घेणार आहे। तर बघा मैत्रिणी, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही रेसिपी इथे तयार झालेली आहे। आणि बघा हॉटेलपेक्षाही भारी हा ढोकळा इथे तयार होणार आहे आणि बघा इथे मस्त असं स्वाद पण छान येणार आहे। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही रेसिपी आपल्याला नाश्त्यासाठी सकाळच्या वेळेला किंवा सायंकाळच्या वेळेला बनवता येणार आहे। आणि आता उन्हाळा म्हटला की काहीतरी चटपट असं पाहिजेच आहे। तर मी इथे बघा ही ढोकळा रेसिपी आज बनवलेली आहे। तर तुम्हाला ही ढोकळा रेसिपी कशी वाटली तर कॉमेंट करून मला नक्की सांगाल। माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा। तर बघा मैत्रिणींनो, छानसा तडका इथे झालेला आहे। आता मी हा तडका बघा या ढोकळ्यावर पूर्ण टाकून घेत आहे। तर बघा आपल्याला बघा छान मिक्स करून घ्यायचं आणि चारी भोवतालून टाकून घ्यायचं आहे। आणि बघा मस्त असं बघा कलरसुद्धा छान आलेला आहे ढोकळ्याला। मी यामध्ये हळद टाकलेली नाही आहे, हळद घातलेली नाही आहे, कारण की मी त्यामध्ये खायचा सोडा वापरलेला असल्यामुळे हळद घातलेली नाही आहे। जर आपण खायचा सोडा वापरला आणि हळद घातली तर ढोकळा हा लाल बनतो, म्हणून इथे बघा हळद घालायची नाही आहे। तर बघा अशा प्रकारे बघा हा ढोकळा इथे तयार झालेला आहे। मस्त असा ढोकळा बघा स्पंजी ढोकळा इथे तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे हा ढोकळा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा।